नमस्ते नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपलं आवडतं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। पोलीस भरती 2022-23 अपडेट एकाच दिवशी ग्राउंड आलेले बरेच विद्यार्थ्यांचं, मग आता पुढे काय होणार त्यांचं काय वगैरे एक दोन दिवसापूर्वी मी तुमच्याशी याच्या संदर्भात एक संवाद साधला होता। चर्चासत्र भाग 19 मध्ये मी तुमच्यासोबत या संदर्भात एक संवाद साधला होता। विद्यार्थ्यांना मिळणार आता 4 दिवसाची सूट, वयवाढ संदर्भात बाकी उद्या पुण्यामध्ये मोठं आंदोलन होते, त्याचबरोबर भरती पुढे पावसाळ्यात गेली पाहिजे की नाही पाहिजे त्या संदर्भात पण एक आंदोलन। आता मित्रांनो एक तुम्हाला एक बोलतो मी व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी, गंमत अशी राहते नाण्याला दोन बाजू असतात, तुम्हाला पण माहिती आहे। प्रत्येकाचे मत वेगवेगळे असतात, प्रत्येकाला वेगवेगळं वाटतं। काहींना वाटतं का ग्राउंड आता हो, काहींना वाटतं नाही हो, त्याच्यामुळे कुणीच कोणावरती टिप्पणी करण्याच्या भानगडीत पडू नका। सगळं आपल्या ग्राउंडवरती फोकस करा। ज्यांना 19 तारखेला ग्राउंड आहे त्या विद्यार्थी आजच निघलेले आहे ग्राउंडला, त्यामुळे तुम्हाला ज्यांचे कंटिन्यू ग्राउंड आले त्यांना पण आता 4 दिवसात सूट काय दिली ते आपण ती प्रेस नोट पाहणारच आहोत। त्याचबरोबर आपण पुण्याच्या उद्या आंदोलनासंदर्भात पण थोडी चर्चा करणार आहोत। मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाचं मत वेगवेगळं असतं, प्रत्येक विद्यार्थ्याचं मत वेगळं असतं, प्रत्येक शिक्षकाचं मत वेगळं असतं, प्रत्येकाच्या वेगवेगळं मत असतं। तुम्ही पाहिलं असेल नुकतंच लोकसभेच्या निवडणुका झाला, त्याच्यात जो काही प्रकार घडला असेल मताधिक्याचा, त्यामध्ये सुद्धा प्रत्येकाचे मत वेगवेगळे होते, जनतेचे मत वेगळे होते, नेत्यांचे मत वेगळे होते, दोन विरोधक नेत्यांचे मत वेगळे होते, दोन एकत्र असणाऱ्या नेत्यांची मत वेगळे होते, त्यामुळे मत हे प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकतात। त्याच्यामुळे आपल्याला जे आहे ते जेवढं कायदेशीररित्या आणि अधिकृतरित्या करता येईल तेवढ्याच गोष्टीसाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो, बाकीचं काही मला माहिती नाही। ओके ठीक आहे, चालतंय। पहा एका दिवशी ग्राउंड या ठिकाणी आपले एका दिवशी ग्राउंड आलेले आहेत आणि एका दिवशी ग्राउंड आल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी संभ्रमात आहेत। उद्या काल ग्राउंड बद्दलची पण एक प्रेस नोट काल आलेली, ती आपल्याला माहितीच आहे। ग्राउंड बद्दल नवीन प्रेस नोट जाहीर झाली काल, काही क्षणात म्हणजे विद्यार्थ्यांनी एवढा आक्रमक पवित्रा घेतला ना तर एका दिवसात होऊ शकते, हे काल क्लिअर झाले। नाहीतर काही ठिकाणून कॉल आले होते का होणार नाही असं तसं अमकं तमकं बरंच आलं होतं, मात्र झालेलं आहे। पाहूया खरं आहे की ते नक्की खरं आहे की खोटं आहे ते पण आपल्या ठिकाणी पाहणं गरजेचं असणार आहे। आलं लक्षामध्ये? पहा या ठिकाणी तुमच्या समोर आहे ही कालची प्रेस नोट आहे, 16 तारखेची प्रेस नोट काढली। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा दिनांक 19/6/2024 पासून संपूर्ण राज्यभर सुरू होणार आहे। उमेदवारांना विविध पदांकरता म्हणजेच पोलीस शिपाई चालक, पोलीस बँड्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात। त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठच्या दिवशी 2 पदांकरता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते। म्हणून सर्व प्रमुख घटक प्रमुखांना व महा-आय-टी विभागात सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली आहे, असा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांनी दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी। दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी, तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचं अंतर असावं। मात्र याकरिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे, उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणीवेळी सादर करावे लागतील। पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केला आहेत त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील। उमेदवारांना अडचण शंका असल्यास त्यांनी काय raunq.sarf@maha-it.org यावर ईमेल करावा। मित्रांनो त्यांनी इथे एक शब्द वापरलाय की दुसऱ्या ठिकाणचं घटक प्रमुखांनी अशा म्हणजे त्यांनी काय सांगितलंय का पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवाराला दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी। पहिल्या ठिकाणी म्हणजे तुला 19 तारखेला ग्राउंड आहे, 20 तारखेला 21 तारखेला, पण तू जर 19 तारखेला गेलाच नाही, पाय बरं 19 तारखेला ग्राउंड होतं, 19 तारखेला गेला नाही आणि 20ला पण गेला नाही तू, तर तुला 20ची तारीख बदलायला अवघड आहे, तुला 20ला जावं लागेल। मग लक्षात ठेव, पण सॉरी 20ला नाही 19ला जावं लागेल, तेव्हा तुला 20ची तारीख बदलून भेटेल। जर तू 19ला गेला नाही तर तुला 20ची तारीख बदलून भेटणार नाही, लक्षात ठेव। त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा ही आता सगळ्यांनी मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट केला सर या ठिकाणी अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई याच्यावरती या ठिकाणी सही नाहीत बोलले सर। मित्रांनो जरी सही नसली तर प्रॉपरली त्या या ठिकाणी हे केलेलं एवढं, आणि हे महाराष्ट्र पोलिसाचंच प्रेस नोट आहे। मात्र हे खरं किती खोटं किती हे अजून कोणाला काक वाटत नाही, कारण त्याच्यावर साईन नाही, मध्यंतरी साईन पाहिजे ती साईन नाही। पण मित्रांनो कदाचित आलेलं आहे, खरं असण्याची शक्यता आहे। अजून काही मला वाटतं कोणी सहकार्यांचे व्हिडिओ वगैरे काही जास्त आलेले नाही असावा किंवा मी काही पाहिलेलं नाही, आले असतील किंवा नसतील मला माहित नाही। मात्र हे खरं असेल, जरी नसलं तरी असंच झालं पाहिजे ना, असंच व्हावं लागेल, त्याच वेळेस विद्यार्थ्यांचं कल्याण नाही तर विद्यार्थ्यांचं सरसरीत काय होणार त्या ठिकाणी नुकसान होणार आहे। त्याच्यामुळे याची पण दखल घ्या। हे फक्त पहिले 1 4 5 1 24 तारखेपर्यंत ज्यांचे ग्राउंड आहे पहिले
2-4 दिवस त्यांचीच गडबड होणार आहे, नंतरच्यांना स्पष्ट होऊन जाईल हे खरं काय खोटं काय. मात्र ज्यांचं ग्राउंड 24-25च्या आतमध्ये आहे, 23-24च्या, त्यांची थोडी गडबड याच्यामुळे काय होऊ शकते कारण त्यांना त्या ठिकाणी ग्राउंड लगेच जाणं भाग आहे. लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुण्यामध्ये उद्या सर्व विद्यार्थी एकवटणार आहेत. चलो पुणे चलो पुणे चलो पुणे भव्य आंदोलन आहे. फक्त एक संधी मिळावा यासाठी, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांची वयवाढीची संधी संपलेली होती त्या विद्यार्थ्यांनी एक वयवाढीची संधी मिळावा. या वयवाढीच्या संधीसाठी उद्या सर्व वय ज्या विद्यार्थ्यांचं वय संपलेलं आहे का ज्यांना यावेळेस फॉर्ममध्ये संधी भेटली नाही ते सगळे उद्या जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणी येत आहे. 18/6/2024 सकाळी 9 वाजता त्या ठिकाणी येत आहे. मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. कसल्याही प्रकारची सहाय्यता लागल्यास खालील दिलेल्या नंबरवर कॉल करू. जे नंबर आहे संदीप, अमोल आणि राजेंद्र यांना तुम्ही कॉल करू शकता. आयोजक आहेत सर्व पोलीस भरती करणारे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आयोजक आहे. तुम्ही एक काम करू शकता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही सर्वजण उद्या नक्की या. जेवढे विद्यार्थी, मी पण येतोय, तुम्ही पण या. जेवढ्या विद्यार्थ्यांना शक्य आहे त्या ठिकाणी येणं तेवढे विद्यार्थी नक्की उद्या आंदोलनाला हजर राहा. आंदोलनाची तारीखीला उद्या तेवढे जण विद्यार्थी नक्की हजर राहा. मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करत असताना आपण तुम्हाला माहिती आहे आता अभ्यासाची तयारी करणं फार गरजेचं असतं. आता ग्राउंडची तयारी चालूच आहे. मात्र ज्या विद्यार्थ्यांचं वय बसतंय किंवा ज्या विद्यार्थ्यांना कुठल्याच प्रॉपरच्या अडचणी नाहीत, ज्यांचं म्हणणं सुद्धा नाही बाबा पावसात भरती केली पाहिजे किंवा ते ठीक आहे, ते तुमचं म्हणणं असलं नसलं ते शेवटी प्रशासनावर डिपेंडिंग असणार आहे. तर मित्रांनो त्या विद्यार्थ्यांसाठी एक ऑनलाईन पुस्तक आलेलं मित्रांनो, छानसं असं पुस्तक आहे. संपूर्ण नवीन सुधारित 4थी आवृत्ती मित्रांनो 5वी आणि 12वी शालेय पाठ्यपुस्तकातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या समावेश असं असणार. सतीश शिंदे सरांचं जीके ऑनलाईन सामान्य आणि वन स्टॉप सोल्युशन असणारे पुस्तक आहे मित्रांनो. स्पेशल पोलीस भरती थोडी रिस्क आहे पण वरती फिक्स आहे. अंतर्भूत मूलभूत घटक त्यामध्ये ऑनलाईन मध्ये त्यांनी महाराष्ट्राचा भूगोल असेल, जिल्हा विशेष असेल, भारताचा भूगोल असेल, आधुनिक भारताचा इतिहास असेल, प्राचीन मध्ययुगीन भारताचा इतिहास, समाज सुधारक, राज्यघटना, पंचायतराज, विज्ञान, संगणक, माहिती तंत्रज्ञान, पोलीस प्रशासन, चालक विशेष विभाग, प्रसिद्ध पुस्तक हे सगळं या ठिकाणी बेस्ट सेलर. लेखन व संकलन सतीश शिंदे सर स्वतः, पल्लवी भिसे मॅडम आहेत. सुशीलाई पब्लिकेशन या पब्लिकेशनचे पुस्तक आहे. सतीश शिंदे सर लेखक आहे. त्याचे 2023 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत सर्वाधिक प्रश्न याच पुस्तकातून आलेले होते असं सरांचं म्हणणं आहे. आणि पुस्तकातून आलेले असतील कारण का ऑनलाईन क्वेश्चन. सामान्य GS ऑनलाईनर प्लस रेकॉर्ड कोर्स, पोलीस भरती डिपार्टमेंट PSI, सरळ जबाब भरती PSI सतीश शिंदे सर. अधिक माहितीसाठी संपर्क सरांचे नंबर या ठिकाणी. काही तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल, काही प्रॉब्लेम असेल, पुस्तकासंदर्भात अडचणी असतील, ते 2 नंबर दिसतात त्याच्यावरती तुम्ही त्या ठिकाणी कॉल करू शकता. 80-87-12-82-99 आणि 96-65-52-82-99 या नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता आणि संपर्क करून तुम्ही या ठिकाणी तुमचं हे करू शकता, पुस्तक खरेदी करू शकता. लक्षामध्ये अशा पद्धतीनं पोलीस भरती संदर्भाची अपडेट होती मित्रांनो. ग्राउंडच्या संदर्भातलं पण होतं. जे ग्राउंडला ज्यांना काय अडचण आहे, ज्यांना त्यांनी त्या ग्राउंडचं क्लिअर करून घ्या, काय प्रॉब्लेम होणार नाही तुम्हाला. वयवाडी संदर्भातलं उद्या समजेलच. उद्याचं हे वयवाडी संदर्भात कदाचित शेवटचं आंदोलन असेल कारण आता ग्राउंड सुरू झालेत. जर उद्या काही निर्णय आला नाही तर मग उद्या निर्णय आला तर मग समजून घ्यायचं कारण का भरती प्रक्रिया तर पूर्ण सुरू झालेली आहे आता. आणि एवढी मोठी भरती प्रक्रिया थांबणं सुद्धा अवघड आहे. बऱ्याच गोष्टी सगळ्याच विद्यार्थ्यांच्या आता काय होतं, मी वयवाड्याला सपोर्ट केला बाकीच्या सर तुम्हाला काय करायचं, अरे बाबा ते आपलेच विद्यार्थी, तुम्ही आपले सगळे आपलेच पोर आहेत बाळांनो, सगळे पोर आपलेच दादांनो, असं नाही करून चालत. प्रत्येकाला न्याय मला सांगा. 35 वर्षाचा पोरगा पोलीस झालं, 22 वर्षाच्या पोराला काय अडचण द्यायची, काहीच अडचण नाही ना. त्याच्यामुळे लक्षात ठेवा हे आपले भाऊ बहिणीचे आपलेच मित्र परिवार आहे. सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे, सगळ्यांचं सोयीस्कर झालं पाहिजे, हेच प्रत्येक शिक्षकाचं हित राहतं. बाकीच्यांचं दुसऱ्यांचं काय. आता काही शिक्षकांना वाटतं की वयवाढ भेटणार नाही मग ते सपोर्ट करत नाही त्याला. काही शिक्षकांना वाटतं की भरती पुढे जाणार नाही मग ते सपोर्ट करत नाही त्याला. प्रयत्न करणं आपलं काय, मी शेवटी देणाऱ्याच्या हातामध्ये, शेवटी काय पर्याय नाही. मात्र प्रयत्न केले पाहिजे. 8 महिने झाले तसं आम्ही त्या वयवाढी संदर्भात झटतोय. उद्या पण परत वयवाढी संदर्भात विद्यार्थी त्या ठिकाणी येतात. पाहूया काय होते काय नाही. उद्या मी पण येतो, तुम्ही पण या. भेटूया मग उद्या पुण्यात आणि भेटूया परत पुढच्या भाग 21 मध्ये, चर्चासत्र भाग 21 मध्ये. तोपर्यंत मी तुमच्या ठिकाणी रजा घेतो. जय हिंद, जय भारत.